मी कलमा म्हणून दाखवला आणि मी वाचलो. हे शब्द आहेत नरसंहारातून वाचलेल्या एका हिंदू प्रोफेसरचे. या प्रोफेसरचं नाव आहे देबाशिष भट्टाचार्य. देबाशिष भट्टाचार्य हे असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ बंगालीचे आसाम युनिव्हर्सिटीमधून. ते त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे पर्यटनाकरता म्हणून जम्मू काश्मीरला गेलेले होते. श्रीनगरच्या जवळच असलेल्या बैसरन खोऱ्यामध्ये एका झाडाच्या खाली ते 2:45च्या दरम्यान झोपले होते. अचानकपणे त्यांच्या लक्षात आलं की आजूबाजूचे सगळे मोठमोठ्याने कलमा वाचायला लागलेले आहेत. काही कळायच्या आत त्यांनी सुद्धा कलमा वाचायला सुरुवात केली. भीतीचं वातावरण आधीच पसरलेलं होतं, त्यामुळे आजूबाजूचे मोठमोठ्याने कलमा वाचतायत म्हटल्यावर यांनी सुद्धा देबाशिष भट्टाचार्य यांनी सुद्धा मोठमोठ्याने कलमा वाचायला सुरुवात केली. आधी ते आडवे पडले होते, ते ताडकन उठून उभे राहिले त्याच झाडाखाली आणि मोठमोठ्याने कलमा वाचायला लागले. तेवढ्यात त्यांच्या समोर दहशतवादी येऊन उभा राहिला आणि देबाशिष भट्टाचार्य यांच्या मागे उभ्या असलेल्या एकाला डोक्यात गोळी घालून त्यांनी ठार केलं. हे शब्द आहेत देबाशिष भट्टाचार्य यांचे. देबाशिष भट्टाचार्य यांना म्हणजे जेव्हा त्या मागच्याला मारलं त्याच्यानंतर त्या दहशतवाद्यांनी या देबाशिष भट्टाचार्य यांना सुद्धा विचारलं, तुम क्या कर रहे हो? काहीही सुचलं नाही देबाशिष भट्टाचार्य यांना, कारण समोर मृत्यू उभा होता. त्यांनी अजून मोठमोठ्याने कलमा पढायला सुरुवात केली, कलमा वाचायला मोठमोठ्याने सुरुवात केली. त्यानंतर काय झालं माहीत नाही, पण तो दहशतवादी त्यांच्या समोरून पुढे निघून गेला. हे घडता क्षणी त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन मागे न वळून बघता पुढे डोंगराच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. चालत राहिले. एक फेन्सिंग आलं त्यांना समोर आणि तेही क्रॉस करून पुढचे 2 तास ते चालत राहिले. त्यांनी मागे वळून बघितलं नाही. घोड्याच्या टाचांचा एक भाग त्यांना दिसत होता, म्हणजे घोड्यांच्या टाचांचे जे पाऊल खुणा असतात त्या त्यांना दिसत होत्या आणि त्याने ते पुढचे 2 तास चालत राहिले. 2 तास चालल्यानंतर त्यांना एक घोडा आणि घोडेस्वार दिसला. काही सांगण्याच्या ते मनस्थितीत नव्हते. आधी त्या तिघांनी त्या घोडेस्वाराला विनंती केली आणि मग हॉटेल गाठलं. त्यानंतर या नरसंहारानंतर संध्याकाळी उशिरा या तिघांनीही पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे आपली आपबीती सांगितलेली आहे. हे तेच देबाशिष भट्टाचार्य आहेत जे या नरसंहारामधून वाचले आणि त्यांनी सांगितलं की कुणी वाचवलं, तर मी कलमा वाचायला लागलो आणि म्हणून मी आज जिवंत आहे. मला विश्वासच बसत नाहीये की माझ्यासमोर काय घडलं.